एकच मिशन आरक्षण आमच्या हक्काचं कोण म्हणताय देत नाही आरक्षण आमच्या हक्काचं बाहेरच थांबतील येऊ द्या. क्रांतीसूर्य शिवश्री मनोज जरांगे पाटील साहेबांची जी भूमिका ती आमच्या सकल मराठा समाजाची भूमिका ती सर्व आमच्या रायगडकरांची भूमिका आणि संपूर्ण रायगड जिल्हा हा त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून आज या खालापूर तालुक्यामध्ये खालापूरच्या वतीने जो रास्ता रोको आज ज्या ठिकाणी केला गेला त्याची सुरुवात आज 24 तारखेपासून जी सुरुवात झालेली आहे. कारण तर जरांगे पाटलांनी सांगितलं की जो अध्यादेश त्यांनी ज्या पद्धतीने सगळे शहरांच्या अधिसूचना काढून वाशी या ठिकाणी ती अधिसूचना आमच्याकडे सुपूर्द केली. त्या आपल्या शासनाचे सुमंत भांगे जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी येऊन सचिवांनी आणि स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी त्यांनी जी काही जाहीर घोषणा त्या ठिकाणी केली आणि ते पत्र त्या ठिकाणी दिलं गेलं. पण त्या अधिसूचनेचं पालन म्हणजे अंमलबजावणी त्यांनी ती केली नाही. म्हणून पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी हे आंदोलन पुढे चालू ठेवण्याचं आम्हाला शासनाला इशारा दिलेला आहे. त्यातलीच ही आजची सुरुवात आहे. 3 तारखेला मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती आपण रास्ता रोको करणार आहेत. जिल्ह्याभरातली लोक येणार आहेत. साधारण किती लोक येतील आणि किती वेळ रास्ता रोको असणार आहे? आपल्या माहितीसाठी सांगतो की आजच जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आव्हान केलं आहे. उद्या 25 तारखेला त्यांनी आंतरिक सोसायटी या ठिकाणी पुन्हा एकदा तातडीची मिटिंग लावली आहे. त्या शासनाची त्या ठिकाणी काही हे जर सिस्टममध्ये गेला असेल किंवा त्यांचं जर काही चर्चा झाली असेल तर म्हणून त्यांनी उद्या ती मिटिंग लावली. त्या मिटिंगनंतर ठरवलं जाईल. परंतु जो काही पुढचा हे आंदोलन आहे जोपर्यंत सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील एवढं मात्र जरांगे पाटील साहेब त्या ठिकाणी ठाम आहेत. आणि आम्ही रायगड जिल्हाकर किंवा खालापूर तालुक्याकर आम्ही त्या ठिकाणी आम्ही टिकेल त्यांच्याबरोबर पाठिंबा त्यांना आमचा आहे. आपण पाहिलं असेल जे आत्ता याच्यामध्ये आपल्या माध्यमातून की ज्यांनी आनंदोत्सव साजरा केला तेही लोक या ठिकाणी आज या आंदोलनामध्ये होते. परंतु जो आनंदोत्सव साजरा केला याला आमचा कुठला विरोध नाही. परंतु 16% आरक्षण पहिलं दिलं गेलं होतं आपल्या सगळ्या मीडियाला माहिती आहे. आणि ते 16%चं 13% त्यांनी दिलं गेलं. ते हायकोर्टामध्ये टिकलं परंतु सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही. म्हणून आता पुन्हा एकदा त्यांनी उलटं त्या आरक्षण कमी दिलं म्हणजे 10% दिलं आहे. आणि 10% देऊनसुद्धा ते टिकेल का नाही याची साशंकता आहे. ती सरकारने जबाबदारी घ्यावी. परंतु आमची मुळात मागणी आहे का सरसकटची होती म्हणजे त्याला जी अधिसूचना काढून सगळ्या शहराची व्याख्या दिली आणि सगळ्या शहराची जी अंमलबजावणी त्यांनी करायची तेही अंमलबजावणी त्यांनी करावी. आणि आम्हाला ते जे 57 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचे प्रमाणपत्र तातडीने समाजाला द्यावेत ही आमची मुळात मागणी आहे. ते मागणीकडं हा आंदोलन जे त्यासाठी आंदोलन आहे. सकल मराठा समाज आणि मराठा समाज बांधवांना माझं विनम्र अभिवादन. आरक्षण हे 10वीपर्यंत माहिती नव्हतं पण ज्यावेळी 11वीला ॲडमिशन घ्यायला गेलो त्यावेळी आरक्षण म्हणजे नक्की काय जात काय असते हे आम्हाला समजलं. कितीही टक्केवारी असली तरी फीज ह्या कमी होत नव्हत्या. म्हणून आरक्षण आता जे आम्हाला सरकारने दिलं आहे थोडक्यात लादलं आहे 10%चं आरक्षण ते आम्हाला नको आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे. कारण जे 10%चं आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आहे. पूर्वीही हे प्रयत्न झालेले आहेत त्यावेळी ते टिकलं नाही आहे आताही ते टिकणार नाही आहे. म्हणून आम्हाला सर्व मराठा समाजाचं हेच सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी काही करून आम्हाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि सगळ्या सोयऱ्यांची जे अंमलबजावणी त्यांनी लवकरात लवकर करावी अशी मी सरकारला विनम्र विनंती करते. अर्थात आता पुढचं शिक्षण म्हणायचं तर स्पर्धा परीक्षा असतील UPSC असेल MPSC असेल NDA असेल प्रत्येक ठिकाणी रिझर्वेशन हे लागतं आहे आणि त्यातून तुमचे मार्क्स तुमचं रँक हा रिझर्वेशनवरतीच मॅटर करतो. मग त्यासाठी मला रिझर्वेशन हवं आहे पुढील उच्च शिक्षणासाठी.